नमस्कार. क्यूब रूट ऑफ युनिटी हा आपण व्हिडिओ केलेला आहे, तो तुम्ही बघितला असालच. त्याच्यात आपण युनिटीच्या काय रूट्स आहेत, म्हणजे 3 रूट्स आहेत. 1 इज रिअल आणि 2 इमॅजिनरी रूट्स आहेत. त्याला आपण ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर असं नोटेशन पण दिलेलं आहे. त्यानंतर ओमेगाच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते बघितलंय. ते ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 असेल, किंवा ओमेगा रेज टू 4 इज इक्वल टू ओमेगा असेल, किंवा 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0 असेल. बिकॉज ओमेगा कॅनॉट बी 1. 1 हे रिअल रूट आहे आणि ओमेगा हे नोटेशन फक्त कॉम्प्लेक्स रूट्सना दिलेले आहे. त्यामुळे ओमेगा इज इक्वल टू 1 इज नॉट पॉसिबल. त्यामुळे ओमेगा नॉट इक्वल टू 1 असल्यामुळे आपल्याला एक प्रॉपर्टी मिळाली ती 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो ह्या काही प्रॉपर्टीज आहेत आणि कॉम्प्लेक्स नंबरचे काही प्रॉपर्टीज आहेत. तर काही ठिकाणी एक्सपान्शन वगैरे करावं लागेल आपल्याला ब्रॅकेटचं. हे सगळं यूज करून ही एक्झाम्पल्स आपण रिलेटेड टू क्यूब रूट ऑफ युनिटी आपण इथे सॉल्व्ह करणार. So example is, if omega is cube root of unity, then show that, first example, 1 plus omega minus omega square raised to 6 is equal to 64. And second is 1 a plus b plus a omega plus b omega square plus a omega square plus b omega is equal to 0. So हे दोन examples. या टाइपचे एक्झाम्पल सिंपल असतात, कारण म्हटलं तसं ओमेगाची प्रॉपर्टी आपण कुठे यूज करू शकतो. फर्स्ट आपण कन्सिडर करूया फर्स्ट एक्झाम्पलची LHS. 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर रेज टू 6 त्याची LHS आहे आणि RHS 64 येते का आपण ते बघायचंय. आता इथे कुठली प्रॉपर्टी यूज करता येईल? इथे डायरेक्ट काय रेज टू 6 आणि 3 टर्म्स आहेत. 3 टर्म्सचा रेज टू 6 म्हणजे खूप होईल, ते खूप फास्ट होईल. तो एवढं आपण काही एक्सपान्शन करत बसणार नाही. त्याच्याऐवजी आपण काहीतरी सिम्प्लिफाय करता आलं तर बघायचं. त्यामुळे इथे जे टर्म्स दिले आहेत त्या काही रिप्लेस करता येतील का ओमेगाच्या काही प्रॉपर्टीज नाही, तर ते बघायचं आणि तसं सिम्प्लिफाय करत जायची ती टर्म. डायरेक्ट एक्सपान्शन करायला घ्यायचं नाही. सो वी नो दॅट ओमेगा कॅनॉट बी 1. सो 1 प्लस ओमेगा स्क्वेअर हा जो फॅक्टर होता तो इज इक्वल टू 0. ते आपल्याला माहिती, हा फॅक्टर इज इक्वल टू 0. मग याच्यावरून 1 प्लस ओमेगाची इथे व्हॅल्यू घेता येईल, कारण 1 प्लस ओमेगा मायनस ओमेगा स्क्वेअर या 3 टर्म्स झाल्यामुळे रेज टू 6 आपण डायरेक्ट करू शकत नाही. त्या 2 टर्म्स झाल्या तरी सिम्प्लिफाय होईल, किंवा सिंगल टर्म झाले तर अजून सिम्प्लिफाय होईल. त्यामुळे ह्या 2 टर्म्सच्या इथे आपण या टर्मने रिप्लेस करूया. दॅट इम्प्लाइज 1 प्लस ओमेगा इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. आता आपण ही टर्म रिप्लेस करूया, म्हणजे आपलं ते सिम्प्लिफाय होईल. दॅट इम्प्लाइज LHS बिकम LHS इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर रेज टू 6, which is equal to दोन्ही सेम आहेत व्हेरिएबल, त्यामुळे 2 अशी ॲडिशन करू शकतो. सो -2 ओमेगा स्क्वेअर रेज टू 6. त्यापैकी ओमेगा रेज चं सेपरेट घेऊ कारण ते व्हेरिएबल आहे, आणि 2 रेज टू 6. सो दॅट इम्प्लाइज -2 रेज टू 6 आणि ओमेगा रेज टू 2 रेज टू 6 म्हणजे ते 6 × 12 होईल ते. सो विच इज इक्वल टू -2 रेज टू 6 प्लस 1, कारण इव्हन नंबर आहे. आता रेज टू 6 म्हणजे किती ते बघूया. 2 × 4 = 8 × 16 = 32 × 64. सो रेज टू 6 म्हणजे 64 येतात. 2 रेज टू 6 इज 64 इंटू ओमेगा रेज टू 12. पण आपण प्रॉपर्टीज बघताना बघितलं तर ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 असतं, तसं ओमेगा रेज टू 3n ऑल्सो 1 येतं. सो 12 इज 3n ना, 3 च्या मल्टिपल मध्ये 12, सो दॅट इज 1. सो दॅट इम्प्लाइज इज इक्वल टू 64 which is equal to RHS. Hence ट्रू. सो हे स्टेटमेंट ट्रूच आहे. म्हणून एवढं सिम्प्लिफाय करून घ्यायचं. त्यासाठी काही प्रॉपर्टीज अप्लाय केल्या करता आल्या तर करायच्या, म्हणजे आपल्याला ते सॉल्व्ह करायला इझी जातं. नेक्स्ट LHS कन्सिडर करूया. LHS आता हे ब्रॅकेट सगळे फक्त ॲडिशनच आहे ना, त्यामुळे सगळे एक्सपांड म्हणजे सगळे ब्रॅकेट ओपन करून टाकूया, कारण ॲडिशनच आहे फक्त. LHS इज इक्वल टू a प्लस b प्लस a ओमेगा प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस a ओमेगा स्क्वेअर प्लस b ओमेगा. आता त्यातल्या a च्या टर्म्स आहेत त्या एकत्र घेऊ, मीन्स a प्लस a ओमेगा प्लस a ओमेगा स्क्वेअर, 3 टर्म्स आहेत a च्या. त्याच्यानंतर b च्या टर्म्स घेऊ एकत्र, b प्लस b ओमेगा स्क्वेअर प्लस b ओमेगा. आता यात काही कॉमन येत आहे का बघा. याच्यातनं कॉमन दिसतंय, याच्यातनं कॉमन दिसतंय. सो विच इज इक्वल टू a कॉमनली राहील 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस b इंटू ब्रॅकेट 1 प्लस a ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा. आणि ही प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण यूज केली. त्या टर्मची व्हॅल्यू काय असते? 0 असते. आले
that implies a into 0 plus b into 0 which is equal to 0 which is equal to RHS hence true. So ही दोन्ही स्टेटमेंट इथे प्रूव्ह झालेली आहे. Next example, if omega is cube root of unity, then find value of 1 plus omega into 1 plus omega square into 1 plus omega raised to 4 into 1 plus omega raised to 5. डायरेक्ट एक्सपान्शन म्हणजे मल्टिप्लिकेशन करायला जायचं नाही. आधी ओमेगाच्या प्रॉपर्टीज अप्लाय करायच्या, कुठे आपल्याला काही रिप्लेस करता येते का बघायचं. जेवढं सिम्प्लिफाय होईल तेवढं आधी करून घ्यायचं, मग काही प्रॉडक्ट वगैरे करावा लागला तर तो करणार आहोत आपण. सो आधी सिम्प्लिफाय करून घेणार आहोत. इथे कुठली प्रॉपर्टी यूज करता येते का बघूया. सो वी नो दॅट 1 plus omega square is equal to 0 ही एक प्रॉपर्टी आहे. देन ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 आहे. also omega raised to 4 is equal to omega आहे and omega raised to 5 is equal to आहे omega square. सो ह्या काही प्रॉपर्टीज आहेत ज्या आपल्याला यूज करता येतात का बघूया कुठल्या आहेत ते यूज करता येतात. सो 1 plus omega मीन्स काय येणार मायनस ओमेगा स्क्वेअर. सो आपण आधी लिहून घेऊया 1 plus omega square into 1 plus omega raised to 4 into 1 plus omega raised to 5. So यातल्या काही प्रॉपर्टीज यूज करूया which is equal to 1 plus omega can be written as minus omega square. So minus omega square. दोन टर्म्स पेक्षा सिंगल टर्म असेल तर प्रॉडक्ट करायला जास्त इझी होतं, त्यामुळे तशा पद्धतीने घ्यायचं ते. Then 1 plus omega square. 1 plus omega square is minus omega. So here minus omega. Again 1 plus omega raised to 4. Omega raised to 4 is omega. So 1 plus omega. अजून त्याला नंतर सिम्प्लिफाय करता आलं तर बघू आपण. जास्तीत जास्त सिंगल टर्म मध्ये जर आपल्याला कन्वर्ट करता आलं तर ते प्रॉडक्टला वगैरे इझी होतं. 1 plus omega raised to 5 means 1 plus omega square. आता इथे अजूनही दोन टर्म्स आहेत इथे आणि इथे, त्यामुळे डायरेक्ट अजून प्रॉडक्ट करायला जाऊया नको. अजून काही सिम्प्लिफाय होतंय का बघूया. सो विच इज इक्वल मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू मायनस ओमेगा इंटू 1 प्लस ओमेगा इज मायनस ओमेगा स्क्वेअर. सो मायनस ओमेगा स्क्वेअर and 1 plus omega square is minus omega. So minus omega. आता किती, आता सगळ्या सिंगल टर्म्स आहेत, सगळ्यांना मायनस आहे. ऑड टाइप मायनस असेल तर ऑड मायनस राहणार आहे. इव्हन टाइप मायनस झालं मल्टिप्लिकेशन मध्ये तर ते प्लस होणार आहे. सो 1 2 3 4 प्लस 4 मायनस आहेत त्यामुळे प्लस होऊन जाणार आहे सगळ्याचं साइन. आणि हे सगळे काय आहेत ओमेगा ओमेगा बेस सेम आहेत. ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा बेस सेम असेल तर इंडायसेसची ऍडिशन होते म्हणजे 2 plus 1 म्हणजे 3 plus 3 6. सो विच इज इक्वल टू ओमेगा रेस टू 6. पण ओमेगा रेस टू 6 ची व्हॅल्यू किती असते ओमेगा क्यूब ची 1 आणि 3n ची पण 1 असते. सो याची व्हॅल्यू असते 1. तर या सगळ्या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1. सो अशा पद्धतीने ते प्रॉपर्टीज यूज करून सिम्प्लिफाय करत जायचं आणि मग काय इव्हॅल्युएट करायचं असेल ते करायचं. त्यामुळे क्यूब रूट ऑफ युनिटीची जर एक्झाम्पल्स आली तर ती इझी असतात सॉल्व्ह करायला.